वसुदैव कुटुंबकम या वाक्याचा मान करणाऱ्या भारत देशाची मी भारतवासी। नमस्कार, मी सिद्धी कुलकर्णी वर्ग 7वीची विद्यार्थिनी तुम्हाला नमन करते व माझे विचार तुमच्यासमोर प्रकट करण्याची इच्छा करते। कशी असावी देशभक्ती? महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं बोलून तानाजी मालुसरेंनी आपली देशभक्ती दाखवली। राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढाई केली। त्यांचे शेवटचे शब्द म्हणजे, या देशासाठी आपले प्राण देईल पण कधीही या इंग्रजांसमोर आपले मस्तक नाही झुकवणार। महान भीमराव आंबेडकर यांनी स्वतः अपमान झेलून गरीब व खालची जात अशी कलंक लागलेल्या लोकांना न्याय दिला। एक खरा देशभक्त असा की जो युद्धात जाताना लढताना बिना स्वतःचा विचार करता हसत युद्ध लढतो, तो खरा देशभक्त असतो। देशभक्ती असावी तर वीर सावरकरांसारखी, देशभक्ती असावी तर भगतसिंगसारखी ज्यांनी स्वतःचा काही गुन्हा नसताना गळफास घेतला। देशभक्ती असावी तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंसारखी, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा या राष्ट्रगीताच्या ओळीचे म्हणणे म्हणजे, सर्व राष्ट्र एकत्र आहेत व यांना एकत्र करणारी आपली माता गंगा आहे। जसं एका आईचं आणि मुलाचं नातं असतं ना, तसंच आपलं आणि या भारत मातेचं नातं आहे। आपण या भारताला आपल्या मातेचा दर्जा दिला आहे। अशा पुण्यभूमीची धूळसुद्धा आपल्यासाठी चंदना समान असली पाहिजे। आपल्याला या भारत देशाचा मान केला पाहिजे व या भारतीय असल्यासाठी गर्व असला पाहिजे। सत्यमेव जयते असं वाक्याचा मान करतो आपण भारतवासी। आपलं सत्यमेव जयते याचा अर्थच असा की सत्य हेच आपल्याला विजयी करतं। महान सम्राट अशोक यांनी आपल्या या भारताला शांतीपूर्वक व स्वाभिमानी बनवले आहे। म्हणून आपण सर्व भारतवासी संकल्प घेऊया की मी या भारत देशाचा वासी संकल्प घेतो की या देशासाठी आपले बलिदान लावीन, या देशासाठी आपले सर्वस्व लावीन व मागे पुढे बघणार नाही। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।